नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावी। तर चला मित्रांनो, ह्या प्रवासाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे व आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याने आपला प्रवास हा परतीचा होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। मित्रांनो, आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याने आपला प्रवास हा कमीत कमी खर्चात म्हणजेच जनरलने होणार आहे। तरी आता रात्रीचे 11:15 वाजले व आपण आहोत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे। मुंबई ते शेगाव थेट जाणाऱ्या गाड्या माझ्या काही कारणास्तव चुकलेल्या आहेत। तरी आता येथून आपला प्रवास हा 2 टप्प्यात होणार आहे। येथून सर्वप्रथम मी 11057 मुंबई अमृतसर एक्सप्रेसने भुसावळपर्यंत प्रवास करणार आहे व भुसावळ येथून कनेक्टिंग गाडीद्वारे शेगावपर्यंत प्रवास होणार आहे। मुंबई ते शेगाव हे अंतर जवळपास 550 किलोमीटरचं असून त्यास किमान 8.5 ते 9 तासाचा अवधी लागतो। मी लोकल तिकीट काउंटरवरून सुपरफास्ट एक्सप्रेसच्या जनरल डब्याचं तिकीट काढलेले, ते मात्र 190 रुपये आहे। आपण प्रवास करणार असलेली अमृतसर एक्सप्रेस ही मुंबई येथून रात्री 11:30 सुटते व सकाळी 6:50 भुसावळ येथे पोहोचते। मित्रांनो, बजेट प्रवासीमध्ये माझा प्रयत्न हा रात्री प्रवास करण्यावर असून सकाळी इच्छित स्थळी पोहोचून तेथील देवदर्शन व इतर माहिती घेऊन रात्री मुंबईला म्हणजेच एका दिवसात परतीसह असतो। तुम्हाला देखील मुंबई ते शेगाव हा प्रवास एका दिवसात करायचा असल्यास या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा। मी तुम्हाला येथे काही मुंबई ते शेगाव थेट जाणाऱ्या गाड्यांची माहिती देते, त्यानुसार तुम्ही आपला प्रवास करू शकता। त्यामध्ये सर्वप्रथम 12105 मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, जी सायंकाळी मुंबईहून 7:05 सुटते व पहाटे 3:43 शेगाव येथे पोहोचते। तसेच 12111 मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस, ही सायंकाळी 7:55 सुटते व पहाटे 5:08 शेगाव येथे पोहोचते। तसेच 12809 हावरा मेल, ही रात्री 9:10 मुंबई येथून सुटते व पहाटे 5:48 शेगाव येथे पोहोचते। त्या व्यतिरिक्त 18029 ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी शालिमार एक्सप्रेस रात्री 10 वाजता सुटते व पहाटे 7:03 शेगाव येथे पोहोचते। शेगावला जायचं ऐन वेळी ठरल्याने माझ्या ह्या सर्व गाड्या चुकल्या, त्यामुळे मी हा पर्यायी प्रवास करत आहे, ज्यामध्ये मुंबई ते भुसावळ व भुसावळ ते शेगाव असा 2 टप्प्यात मी प्रवास करणार आहे। आत्ता सकाळचे 6:45 वाजलेले व आपली गाडी भुसावळ रेल्वे स्थानकात आलेली आहे। भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील सेंट्रल रेल्वेचं एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे। इथे मित्रांनो, अहमदाबाद, पुणे व विविध ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या आपल्याला शेगावसाठी मिळू शकतात। मी देखील येथे चौकशी केली असता आपल्याला 12655 अहमदाबादहून चेन्नईकडे जाणारी नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, जी येथे भुसावळ येथे पहाटे 7 वाजता येते व शेगाव येथे 8:40 पोहोचते। मित्रांनो, आपली गाडी आलेली आहे। भुसावळ ते शेगाव हा प्रवास आपला नवजीवन एक्सप्रेसनेच होणार आहे। आता आपण शेगाव स्थानकात पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, मुंबई ते शेगाव हा आपण प्रवास 2 टप्प्यात केला, ज्यामध्ये सर्वप्रथम मुंबईहून 11:30 मुंबई अमृतसर एक्सप्रेसने आपण निघालो व भुसावळ येथे सकाळी 6:45 पोहोचलो व भुसावळ येथून 6:55 12655 नवजीवन एक्सप्रेसने आता सकाळचे 8:25 झालेले व आपण शेगाव येथे पोहोचलेलो आहोत। मी तुम्हाला शेगाव येथे येणाऱ्या गाड्या व जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक
तुम्हाला दाखवत आहे ते तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून झूम करून पाहू शकता। शेगाव रेल्वे स्थानक ते मंदिर हे अंतर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचं असून तेथे जाण्याकरता श्री गजानन महाराज संस्थानातर्फे विनामूल्य बस सेवा उपलब्ध आहे। या बसेस रेल्वेच्या येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या वेळानुसार स्टेशन ते भक्तनिवास अशा उपलब्ध असतात। शेगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक असून याला विदर्भातील पंढरपूर असे देखील म्हटले जाते। मित्रांनो, आता आपली गाडी भक्तनिवासकडे रवाना झालेली आहे, तर तेथे पोहोचल्यावर मी तुम्हाला भक्तनिवासबद्दल पुरेशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आता आपण भक्तनिवास येथे पोहोचलेलो आहोत। हा परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे। मंदिराच्या अगदीच जवळ असल्याने सणवार व इतर वाराला इथे रूम्स फुल असतात। संस्थानातर्फे इथून 2 किलोमीटर अंतरावर आनंद विहार निवास व विसावा भक्तनिवास देखील उपलब्ध आहे व तेथे ने-आण करण्याकरता संस्थानाच्या बसेस या विनामूल्य चालवण्यात येतात। मी तुम्हाला येथील भक्तनिवासांची नावे व तेथील नंबर या व्हिडिओत दाखवत आहे, त्यावर तुम्ही फोन करून अधिकची माहिती मिळू शकता। मंदिरापासून 350 मीटर अंतरावर वारकरी भक्तनिवास आहे, तेथे कॉमन हॉलची सुविधा उपलब्ध आहे। मी देखील मित्रांनो तेथे जाऊन आंघोळ करून मग महाराजांच्या दर्शनाला आपण येऊया। तत्पूर्वी मी शेगावमधील प्रसिद्ध असलेली कचोरी खाणार आहे, तुम्ही देखील येथे आल्यास अवश्य ट्राय करा। मंदिर गेटकडून सरळ पुढे आल्यास आपल्याला रेल्वे लाईन दिसेल। रेल्वे लाईन क्रॉस केल्यावर आपल्याला समोर वारकरी निवास दिसते। आता आपण वारकरी भक्तनिवास येथे आलो। येथे 2 बिल्डिंग आहेत व प्रत्येक बिल्डिंगमध्ये तळमजला अधिक 4 मजले असे एकूण 5 हॉल उपलब्ध आहेत। प्रत्येक हॉलमध्ये 100हून अधिक लोकांना राहण्याची सोय उपलब्ध आहे। इथे 30 रुपयात गादी हॉल व 60 रुपयात पलंग हॉल मिळते। तुम्हाला इथे दिवसा राहायचं असल्यास 3 ते 4 तासांकरता तुम्ही राहू शकता। इथे कॉमन टॉयलेट व बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे। तुम्हाला इथे राहायचं असल्यास संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत राहू शकता। मी इथे 30 रुपयात गादी असलेल्या हॉलमध्ये थांबून लगेचच आंघोळ करून महाराजांच्या दर्शनाला निघणार आहे।
तर मित्रांनो, मी या व्हिडिओला येथेच थांबवतो व पुढील भागात आपण महाराजांचं दर्शन, महाप्रसादालयातील भोजन व्यवस्था व येथील सेवेकरी व परतीच्या प्रवासाबद्दल माहिती देणार आहे। तर ह्या व्हिडिओला आपण येथेच थांबूया। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।